रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपण पुढे जागतिक योग दिनानिमित्त विशेष हा भाग सादर करीत आहे. मनाचे कान करून ऐका. योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. त्याच्यात धातू आहे युज, युज्यते, जोडल्या जाणे. संस्कृत शब्द आहे आणि मग त्या संस्कृत शब्दाला संस्कृतमधले 22 उपसर्ग आहेत. एक एक उपसर्ग जर लागला तर त्याचे अनेक अर्थ होतात. म्हणजे योग हा जोडणे, युज जोडणे, संयोग हा, आयोग हा, प्रयोग हा, अनुयोग हा, सुयोग हा, असे अनेक, दुर्योग हा, असे अनेक अर्थ त्याचे होऊ शकतात. तेव्हा योग म्हणजे जोडल्या जाणे म्हणजे नेमकं काय, तर चांगल्या गोष्टीला मन जोडल्या जाणे. योग चित्तवृत्ती निरोधा अशी व्याख्या योगाची केलेली आहे. चित्तवृत्तीचा निरोध करणं हे योगाचं प्रयोजन आहे, म्हणजे मुख्य फल आहे. तेव्हा असं जोडणं, त्याच्यात कौशल्य निर्माण करणं म्हणजे त्यालाच म्हणतात योग कर्मसु कौशलम. कर्मामध्ये कुशलता निर्माण करणं आणि ती गोष्ट आपल्या चांगल्या गोष्टीला मन त्याच्यात जोडणं, त्याला म्हणतात योग. हा योगशास्त्रकाराने असं सांगितलेलं आहे की अप्राप्ते प्राप्तिर्योग. हा अप्राप्त गोष्टीची प्राप्ती होणे म्हणजे योग. आणि प्राप्ते हे परिपालनम क्षेम. आणि झालेली जी प्राप्त वस्तू झालेली आहे तिचं क्षेम होणं, परिपालन होणं म्हणजे त्याला क्षेम असं म्हणतात. बऱ्याच वेळेला योग घडून येतात, त्याला आपण योगायोग म्हणतो. आणि ते योग घडून आल्यानंतर त्याचं परिपालन होणं म्हणजे ते टिकणं फार अवघड असतं. काय हो, तुमचा आमचा योग घडून आला आणि चांगलं झालं, काही दिवस टिकल्यानंतर मग वादविवाद होऊन शत्रू झाले एकमेकाचे. घटस्फोट होतात पत्नीशी, मुलाचं वडिलाचं जमत नाही. अगोदर अगदी कृष्ण कृष्ण म्हणतो, नंतर मग तो कंस होतो मुलगासुद्धा वडिलांचा. राजकारणात काय, व्यवहारात काय, कुठल्याही कारणात काय, तर योग आला, चांगली पत्नी मिळाली पण ती टिकली नाही, घटस्फोट करावा लागला, म्हणजे क्षेम होत नाही बऱ्याच गोष्टीचा. तेव्हा योग आणि क्षेम दोन्ही होणं फार महत्त्वाचं असतं. तेव्हा योगशास्त्रकार असं म्हणतात पतंजली. आणि ते योग वगैरे योग साधना किंवा आसनं सुरू करताना प्रारंभिक श्लोक जो आहे तो त्यांनी जो रचलेला आहे तो असा आहे: योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य च वैद्यकेन यो अपाकरोतुं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मी. बघा किती महत्त्वाचा श्लोक आहे, किती मुद्दे सांगितलेले आहेत. योग म्हणजे योगासन नुसतं करणं, शारीरिक कसरत करणं एवढ्यापुरता अर्थ नाही. तर योगशास्त्र म्हणजे पतंजलीने काय काय रचना केली, महान ऋषी ते. योगेन चित्तस्य म्हणजे योगाने चित्तशुद्धी कशी करता येते, साधना कशी करता येते, मनाचं म्हणजे मन निर्मळ कसं करता येतं, अंतःकरणाचा मळ जाऊन तो निर्मल कसं करायचं मन, म्हणून ते योगाने करता येतं, त्या साधनेने करता येतं. आणि म्हणून योगेन चित्तस्य. दुसरं पद आहे पदेन वाचाम. पद म्हणजे व्याकरण, म्हणजे व्यंजन आहे, व्यंजनाच्या नंतर स्वर आहे, स्वर आणि व्यंजन एकत्र झालं की ते अक्षर बनतं, अनेक अक्षर झाले की पद बनतं, अनेक पदांचं वाक्य बनतं. हे असं जे व्याकरण इतकं छान बांधलेलं आहे, काय सांगावं. अनेक वर्ष आम्ही व्याकरण शिकताना एवढा आनंद होत होता ना. आणि आजही आम्ही प्रत्येक शब्दाचं तास तास एका एका शब्दावर, एका एका अक्षरावर जे बोलतो आणि त्याचं ज्ञान असतं ना. काय व्याकरण आहे, काय त्या पतंजलीने कसं त्यांना एवढं. तेव्हा पदेन वाचाम म्हणजे व्याकरण शुद्ध बोलणं हे वाणीचं तप आहे. आणि ते व्याकरण
त्यांनी निर्माण केलेला आहे पतंजलीने. मलम शरीरस्य, तिसरा मुद्दा आहे, शरीरस्य मलम वैद्यकेन शरीरस्य मलम परीक्षालयन्ति. आणि शरीर स्वास्थ्य लाभण्यासाठी मग आयुर्वेद म्हणा, योग म्हणा, त्याच्यामधले जे उपाय आहे वैद्यक शास्त्र ते पण त्यांनी उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. यो अपाकरो तुम प्रवरम मुनीनाम, या अपाकरोती म्हणजे ते सगळं नाहीसं करताय. म्हणजे चित्त काय, शरीर काय, हे व्याकरण, वाचाशुद्धी काय, या गोष्टी सगळं करणारं जे शास्त्र त्याला म्हणतात योग. योग म्हणजे नुसतं शरीर वासनं करणं एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर तो योग याच्यासाठी निर्माण झालेला आहे. मुनीनाम पतंजलीम प्रांजलीरा नतोस्मी, अशा त्या पतंजलीला मनापासून नमस्कार असो. तेव्हा आता चित्तवृत्ती, योग हा चित्तवृत्तीही म्हणजे चित्तशुद्धी हा पहिला मुद्दा आहे. आता चित्तशुद्धी म्हणजे काय? चित्ताचं काम काय? चिंतन करणं आहे. पण ते चिंतन जर आपण निष्काम केलं तर त्यामुळे चित्त शुद्ध होतं आणि त्या चित्तशुद्धामध्ये ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानाने मोक्ष होतो असं वेदांतशास्त्र सांगतं. दुसरा मुद्दा आहे त्यांचा पदेन वाचाम म्हणजे व्याकरणाने. व्याकरण इतकं पक्कं बांधलं आहे ना त्यांनी. ते म्हणतात आर्धमात्र लाघवेन पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणा. हां, अर्धमात्र कमी करून जर तुम्ही आमचा अर्थ सांगितला त्या पदाचा तर आम्ही पुत्रोत्सवाचा आनंद मानू, उत्सव करू मोठा. म्हणजे इतकं व्यंजनापासून तर वाक्यापर्यंत फिट्ट बांधलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं असणारा हा योग. आणि योग हा चित्तवृत्ती निरोध, हा चित्तवृत्तीचा निरोध करणं. ध्यानेन आत्मनि विंदन्ति, ध्यान जर आपण केलं तर त्यांनी चित्तशुद्धी होते. कर्मयोग आहे, उपासना योग आहे, भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग आहे. हे 4 प्रमुख योग माणसं आचरण करतात. या सगळ्यांच्या मुळाशी आहे कर्मयोग, की जो सावता महाराजांनी केला, ज्या सगळ्या संतांनी केला. आणि कर्मयोग सगळ्यांना करावाच लागतो. आणि त्या कर्मामध्ये कौशल्य निर्माण करणं हे सुद्धा योगाचं काम आहे. योग म्हणजे कर्मसु कौशलम, कुशलतापूर्वक तो प्रत्येक काम करणं याला योग असं म्हणतात. म्हणजे योग्य गोष्ट योग्य ठिकाणी जोडणं हे आहे योगाचं मुख्य काम आहे. तेव्हा कर्मयोग हा सगळ्यात महत्त्वाचा योग, त्याच्यावर बाकीचे सगळे योग अवलंबून आहेत. आणि मग त्यामुळे उपासना योग म्हणजे मनाचे ध्यान धारणा वगैरे त्याला उपासना म्हणतात. आणि भक्तियोग तर सगळ्या संतांनी फारच त्याचं वर्णन केले आणि तो आचरणात आणला. आणि भक्ती याचाच अर्थ केला त्यांनी सात्वस्मिन प्रेमस्वरूपा, प्रेमयोग त्याला म्हणतात. आणि सगळ्याच्या अखेरचा आणि उच्च स्थितीतला योग आहे ज्ञानयोग. ज्ञानयोग हा इतका महत्त्वाचा योग आहे की ज्ञान कर्मयोगातही पाहिजे, ज्ञान उपासनेतही पाहिजे, ज्ञान भक्तीतही पाहिजे. हा भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती दया क्षमा. म्हणजे ज्ञान हे सगळ्यातच असलं पाहिजे. ज्ञान जर नसेल ना तर सगळे कर्म विफल जातात. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात ज्ञाने विनयेके उपाय करिसी जितुके, ते गुंफिसे अधिके रुखी ये. अर्जुना, एका ज्ञानाशिवाय तू दुसरे जेवढे उपाय करशील ना आनंदासाठी, कुठलाही योग करशील ना, तर त्या योगात म्हणजे कर्मयोगात, उपासना योगात, ज्ञानयोगात जर ते ज्ञान नसेल तर ते सगळे उपाय केलेले सगळे अधिक गुंतागुंतीचे होतील. कारण त्याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. रुखी ये असं म्हटले म्हणजे या वृक्ष, संसारूपी वृक्षाला ज्या फांद्या ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये अधिक तू गुंतागुंत होऊन बसशील. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि मगच कर्मकौशल्य निर्माण होतं आणि त्यामुळेच सगळे योग सफल होतात.
आणि आपलं जीवन सुरळ सुलभ होतं आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं. अशा प्रकारचा हा आजचा योगाचा भाग आहे. आणि हा असा जर आपण योग केला तर त्यालाच खरा योग असं म्हणतात. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.